नमस्कार. मी डॉक्टर उल्का नीलावती नारायण शेवकर माझी स्वतःची एक कविता सादर करते आहे. आईला कसं काहीच कळत नाही, या आईला कसं काहीच कळत नाही. चकचकीत या दुनियेत हातावरल्या सुरकुत्या लपवता येत नाही. पांढऱ्या पांढऱ्या केसांना निळा हिरवा नाही, निदान कॉफी कलर लावता येत नाही. पांढऱ्या पांढऱ्या केसांना निळा हिरवा नाही, परंतु कॉफी कलरसुद्धा लावता येत नाही. परदेशात बायका सायकलिंग करतात, ते जाऊ देत, पण रोजच्या रोज हिला योगाही जमत नाही. आईला कसं काहीच जमत नाही. नेहमी नेहमी पोळी भाजी डब्यात सुशी, मोमो, नूडल्स बनवायला का नाही येत. कोकम ताक लिंबू सरबत उन्हाळ्यात कॅनमधलं फेसाळतं ड्रिंक नाही हिला पटत. खाण्याबाबत, पिण्याबाबत, झोपण्याबाबत काहीच हिला माझं का नाही पटत. आईला कसं काहीच येत नाही, आईला कसं काहीच समजत नाही. ऑनलाईन मैत्रीबद्दल तर बऱ्याच वेळा चर्चेचा पूर. कोण, कुठला, कशासाठी प्रश्नाचा नुसता बडीमार. जणू घरातून पळून जाऊन क्लाउड गुगलवर राहणारे आणि जगाच्या वाईट जाळ्यात माझ्या जीवनाचा पक्षी नेहमीच जखमी होणार आहे. नवं शेतीश खुणावतंय मला, घरट्यातून उडून बघायचंय दुनियेला. हे साधंसुद्धा आईला उमगत नाही, काहीच कसं आईला कळत नाही. धावून गेला आणि पळून गेला मध्ये फरक असतो रे. केस नाही केस, भाषेचा क्लास तर रोजच रे. पॉप, रॉक, झॅज गाणी लावली की मात्र कानावर हात ठेवून कळवळते रे. माय भाषेचा तोरा मिरवताना इतर मावशी भाषा शिकायला आईला का जमत नाही. आईला कसं काहीच येत नाही. चेहऱ्यावरचे वांग लपवता येत नाही, स्टायलिश कपडे घालता येत नाही, जिमला जाऊन प्रोटीन शेकसुद्धा घेता येत नाही, परदेशी खाद्यपदार्थ बनवता आणि खाता पण येत नाही, इंग्लिश भाषेत फाडफाड बोलता येत नाही, जगाशी जोडून घेता येत नाही. चेहऱ्यावरचे वांग लपवता येत नाही, स्टायलिश कपडे घालता येत नाही, जिमला जाऊन प्रोटीन शेक घेता येत नाही, परदेशी खाद्यपदार्थ बनवता येत नाही, इंग्लिश भाषेत फाडफाड बोलता येत नाही, जगाशी जोडूनही घेता येत नाही. पण एक मात्र खरं आहे, पण एक मात्र आहे. मी काही नाही सांगितलं तरी माझ्या बंद खोलीमधलं, बंद दारामागलं, माझ्या चिमुकल्या हृदयातलं माझं गुपित तिला नेहमी कळत आलं. मी काही नाही सांगितलं तरी माझ्या बंद खोलीमधलं, माझ्या बंद दारामागलं, माझ्या चिमुकल्या हृदयातलं माझं गुपित मात्र तिला नेहमी कळत आलं. आता तुम्हीच सांगा कसं म्हणू, आईला काहीच कळत नाही. आता तुम्हीच सांगा कसं म्हणू, आईला काहीच कळत नाही. धन्यवाद.